सभी मित्रांनो, मी रघुनाथ गायकवाड, आझाद समाज पार्टीचा पश्चिम महाराष्ट्राचा महासचिव, भारतीय दलित पॅंथरचा महाराष्ट्राचा उपाध्यक्ष. मित्रांनो, कालच्या गुरुवारी महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळामधील बैठकीमध्ये काही असा आदेश पारित करण्यात आला की नोकरीमध्ये मागासवर्गीय उमेदवाराची जी नियुक्ती होते त्या संदर्भातला हा निकाल म्हणण्याऐवजी तो एक आदेश पारित करण्यात आला. मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ज्यावेळेला शासकीय नोकरीतील वेगवेगळ्या पदासाठी परीक्षा घेतली जाते, तर त्यामध्ये त्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या नियुक्तीबाबत एक अतिशय धक्कादायक असा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्या संदर्भात मी तुमच्यासमोर भाष्य करणार आहे. मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार ज्यावेळेला मागासवर्गीय सवलतीचा तो फायदा घेतो, वयाच्या संदर्भामध्ये, अनुभवाच्या संदर्भामध्ये, फक्त सेवा शुल्क, परीक्षा शुल्क वगळून इतर ज्या सुविधा मागासवर्गीय उमेदवारांनी जर घेतल्या असतील आणि तो जर मेरिटमध्ये आला, तर त्याची नियुक्ती जनरल कॅटेगरीमध्ये होणार नाही. तर तो मागासवर्गीय उमेदवाराची नियुक्ती ही मागासवर्गीय प्रवर्गामध्येच होणार आहे. आजपर्यंत असं नव्हतं. मित्रांनो, आजपर्यंत मागासवर्गीय उमेदवार जर मेरिटमध्ये आला आणि लोकसेवा आयोगानं जर शिफारस केली, तर त्याची नियुक्ती ही जनरल प्रवर्गामध्ये केली जायची. असे पाहता जनरल हा प्रवर असं काय नाही, ते मेरिट आहे. पण या माध्यमातून मागासवर्गीय उमेदवारावर फार मोठा अन्याय झालेला आहे. जर मेरिटमध्ये आलेला एखादा मागासवर्गीय उमेदवार तर नियुक्ती त्याची जर जनरल प्रवर्गामध्ये झाली, तर त्यात नुकसान काय होणार होतं? उलट पक्षी मागासवर्गीय उमेदवाराची एक जागा रिक्त झाली असती. त्यामध्ये एखादा कमी मेरिटमधला तुलनात्मक एक उमेदवार त्या ठिकाणी नोकरी लागू शकला असता. पण जनरल कॅटेगरीमध्ये नियुक्ती झाल्यामुळं ओपन विद्यार्थ्यावर, ओपन उमेदवारावर अन्याय होतो, एक असा प्रपोगंडा करून, असा दावा करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. वाईट ह्याचं असं वाटतं मित्रांनो, की प्रत्येक राजकीय पक्षाचे लोक फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून जे उदोद करतात आणि नेमकं फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेच्या विरोधात निर्णय घेतले जातात, हे निश्चितच क्लेशदायक बाब आहे. याविषयी सदनातील, विधानभवनातील, विधानसभेतील जे मागासवर्गीय प्रवर्गाचं प्रतिनिधित्व करणारे प्रतिनिधी या संदर्भात काय भूमिका घेतली? काही नाही मित्रांनो. मी अनेक मागासवर्गीय मंत्र्यांची, आमदारांची नावं घेऊ शकतो, पण आपल्याला पण माहीत आहे अशा पार्श्वभूमीवर कुठल्याही मागासवर्गीय लोकप्रतिनिधी आवाज उठवला नाही किंवा विरोध केला नाही. दुसऱ्या बाजूला शासकीय सेवेतील प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये मागासवर्गीयांचा अनुशेष अतिशय प्रलंबित आहे. फार मोठ्या संख्येनं रिक्त जागा आहेत. मागासवर्गीय उमेदवारांच्या जागा भरण्यात आलेल्या नाहीत. ह्या गोष्टी हेतू परस्पर चाललेल्या असतात महाराष्ट्र शासनामध्ये. याविषयी कोण काय आवाज उठवत नाही. मित्रांनो, ही फार गंभीर बाब आहे. एका बाजूला आरक्षणातील उपवर्गीयाचा धोरण आत्ता कुठं खाली बसतो, म्हणजे अजून त्याचा निर्णय लागलेला नाही, पण हा विषय छेडला जात असताना अतिशय छुप्या पद्धतीनं शासनानं ही भूमिका घेतलेली, ठराव पास केलेला आहे. तर आंबेडकर चळवळीतील अभ्यासू कार्यकर्त्यांना, नेत्यांना माझं एक आग्रहाचं सांगणं, याविषयी निश्चितपणे आवाज उठवण्यात आला पाहिजे मित्रांनो. कारण अशा छुप्या पद्धतीनं मागासवर्गीय लोकांना गाफील ठेवून अतिशय घातक निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेतले जातात. ह्यासाठी आपण सर्वांनी जागृत आणि सजग राहणं ही अतिशय काळाची गरज आहे. यामुळं अनेक मागासवर्गीय उमेदवाराच्या नियुक्तीवर गंभीर परिणाम होणार आहे. त्यांनी यासाठी कुठला आधार घेतला, या गोष्टी गुपित आहेत. कोणी जरी म्हणत असेल तरी कोर्टाच्या माध्यमातून हा निर्णय झालेला आहे. तो भागाला जा, कारण मागासवर्गाचे हितसंबंध ज्यावेळेला डावलले जातात, तर न्यायालयाच्या माध्यमातून ह्या हितसंबंधावर घाला घातला जातो. आजपर्यंतचा इतिहास आहे. तर मित्रांनो, मी आपणास
पुन्हा एकदा कळवळीची विनंती करतो की या संदर्भात आपण जागृतपणे खंबीरपणे एक फार मोठ्या व्यापक स्वरूपात आंदोलन उभं करण्याची गरज आहे आणि आपण या गोष्टीवर विचारमंथन कराल असं मी एक माफक अपेक्षा करतो. जय भीम.